मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा टाईम आहे आणि सचिन करत आहे इकडे एक्सरसाइज आणि मी इकडे छान एक साईडनं बसून मस्त पाणी पित आहे गरम. आणि हे आहे हल्दीराम ब्रेड्स आणि खायला खरंच खूप टेस्टी असतात. तर माझ्या घरी बाय चान्स एखादी वेळा असे ब्रेड्स आणत असते. तर हे बघा, हे आहे मोठ ज्याला कोंब भरलेली आहे आणि खरंच खूप हेल्दी असतात खायला. मी माझ्या मुलांना एक तरी वेळा हप्त्यातून त्यांना असं कडधान्य वगैरे देत असते. तर हे बघा, हे आहे कणिक आणि हे आहे इकडे टोमॅटो चिरून, कांदा कट करून आहे आणि मिरची आणि कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता जे मला भाजीसाठी बनवायचं होतं. हे आहे माझी टिफिनची तयारी सुरू. तिकडे मी भाजी छान फोडणीला घातलेली आहे. थोडी कोथिंबीर मी भाजीमध्ये सोडलेली आहे, बाकीची नंतर शिजल्यानंतर टाकते कारण की भाजीला थोडी अजून जास्त टेस्ट येतात. तर थोडा छोटावाला थोडा किचकिच करते भाजी खासाठी. तर हे बघा, आणि हे आहे छान अशी माझी पोळी मुलांच्या टिफिनसाठी. तर मुलांना असे फुलकेच आवडत असते. तर मी असं मुलांना बाकी दिवस त्यांना भाजी पोळीच देत असते आणि जे वेडनेसडेला वगैरे त्यांना पराठे आणि सॅटर्डेला मी त्यांना नाश्ता वगैरे देत असते. तर त्यांच्या स्कूलमध्ये असं टिफिन चालतात स्टीलचा, बाकी प्लास्टिक वगैरे चालत नाही. तर मग पूर्णपणे यांना असं स्टीलचा टिफिन द्यावं लागते. आहे कॉटनचे टी शर्ट महाकालचे, जे माझ्या भासऱ्यांनी उज्जैनवरून माझ्या मुलांसाठी आणलेले होते आणि खरंच दिसायला खूप सुंदर होते आणि घातल्यावर तर अजून माझे मुलं खूप क्यूट दिसत होते. तर हे आहे बिलकुल प्युअर कॉटनचे आणि जे गरमीमध्ये खरंच खूप कम्फर्टेबल वाटतात हे टी शर्ट. ते मी यांना पहिले अगोदर वॉश करून घेतलेले आहे आणि मग नंतर तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि खरंच खूप क्यूट होते हे टी शर्ट. आणि हे आहे जास्वंदाचे फुलं, जे मला तेलासाठी यूज करायचं आहे. तर माझा व्हिडिओ नक्की बघा. चला सर्वांना बाय बाय.